ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरं। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। 26व्या पाठातील अत्यंत महत्त्वाचा विषय आपण शिकणार आहोत, कर्मणी प्रयोग. आत्तापर्यंत आपण जे शिकलेलो आहोत ते सगळं कर्तरी प्रयोगातील वाक्य होते. मग आता आपण कर्तरी आणि कर्मणी दोन्ही पण काय आहे ते समजून घेणार आहोत. तर हम्म, सगळ्यात पहिला त्याला कर्तरी किंवा कर्तृवाच ते नाव नंतर बघूया. ठीक आहे, आपल्या मराठीमध्ये त्याला कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग असं म्हणतात. बघा, दोन वाक्य लिहिणार. पहिलं एक वाक्य लिहितो. रामः ग्रामं गच्छति. सोपं वाक्य अगदी. अ, अर्थ होतो, राम गावाला जातो. बघा किती सोपं आहे. एक आहे कर्ता, एक आहे कर्म, एक आहे क्रियापद जातो. ठीक आहे, राम गावाला जातो. मग राम आहे कर्ता, ग्राम आहे कर्म म्हणून झाली द्वितीया, आणि गच्छती हे रामानुसार झालं. म्हणजे राम कर्ता असल्यामुळे आपण त्याची कुठली विभक्ती केली? प्रथमा. ग्राम कर्म असल्यामुळे आपण त्याची कुठली विभक्ती केली? द्वितीया. आणि गच्छती हे रामानुसार झालेलं आहे म्हणून आपण त्याचं त्याचं केली एक वचन. कारण की राम एक वचन आहे म्हणून गच्छती सुद्धा काय झालं? एक वचन झालं. आता तेच वाक्य आपण थोडंसं वेगळं लिहूया. रामाः ग्रामं गच्छन्ति. अ, अनेक राम गावाला जातात. बघा, अनेक म्हणजे एक नाही, अनेक राम खूप सारे. अनेक राम, गाव एकच आहे मात्र गावाला जातात. बघा, मग आता या ठिकाणी काय झालेलं आहे? या ठिकाणी अ, रामा हा झालं म्हणून गच्छतीचं काय झालं बरं? गच्छन्ति. म्हणजे क्रियापद बदललं की कर्ता बदलला की क्रियापद बदलतं. या ठिकाणी पण रामः असल्यामुळे झालं गच्छती. आणि तेच मी जर रामाहा केलं, कर्ता बदलला, तर इथे झालं गच्छन्ति. म्हणजे काय? व्याख्या आपली तयार होते. अ, कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, त्यास काय म्हणतात? कर्तरी प्रयोग. किती सोपं आहे. कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, कर्ता बदलला की क्रियापद बदलतं. आणि दुसरी गोष्ट, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता मुख्य असतो, कर्त्याला जास्त महत्व दिलेलं असतं. कर्त्याला जास्त महत्व दिलं असतं. दोन साधे नियम: कर्ता बदलला की क्रियापद बदलतं, आणि कर्त्याला काय होतं? जास्त महत्व दिलेलं असतं. बघा, आता हे रामा हा कर्ता असल्यामुळे प्रथमा,
आणि ग्रामम कर्म असल्यामुळे द्वितीया आणि क्रियापद कर्त्यानुसार म्हणजे रामाहा नुसार गच्छन्ति म्हणून एक एक लिहिलेलं आहे. मग कर्तरी म्हटलं की आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे? 1 2 1, एक दो एक असं. म्हणजे कर्ता प्रथमा कर्म द्वितीया क्रियापद कर्त्यानुसार आणि कर्ता हा मुख्य असतो. जसं रामाने रावणाला मारलं, रामाने पूल बांधला, रामाने सेतू बांधला. रामाला महत्व आहे, सेतूला काय महत्व आहे? राम प्रभू काय पण करू शकतात, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. पूल बांधला याला महत्व नाही, बांधलाय रामाने. कळलं का? कर्त्याला जास्त महत्व, जे केलंय त्याच्यापेक्षा पण. इतकं क्लिअर? मग या कर्तरी प्रयोग हे मराठीतला शब्द आहे, मग त्याला संस्कृतमध्ये काय म्हटलंय त्यांनी? कर्तृवाच्य. ठीक आहे, या प्रयोगाला वाच्य असं पण म्हणतात. ठीक आहे, कर्तृवाच्य. आता हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही सहजच कर्मवाच्य काय हे सांगू शकता. बघा, मग आता कर्तृवाच्य, आता मी इथे खाली लिहितो कर्मवाच्य, किंवा त्याला दुसरं नाव आहे कर्मणी प्रयोग. सोपं, कर्मणी प्रयोग. मग आता आपण थोडंसं उदाहरण आता बदलूया. ठीक आहे, मग याचे नियम काय होणार सांगा? कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलतं. कर्मणी प्रयोगामध्ये कशानुसार क्रियापद बदलणार आहे? बोला. कर्मानुसार. हा, कर्म. मग कर्मानुसार क्रियापद बदलतं, त्यास काय म्हणतात? कर्मणी प्रयोग किंवा कर्मवाच्य असं म्हणतात. बघा, मग समजा कर्ता एक वचन असू द्या, द्विवचन असू द्या, बहुवचन असू द्या, क्रियापदाला काय फरक पडणार आहे का? नाही. नाही. मग आता दुसरं वाक्य, दुसरा नियम. जसं कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता मुख्य असतो, कर्माला दुय्यम स्थान असतं, एवढं महत्वाचं नाही. पण कर्मणी प्रयोगामध्ये काय मुख्य असणार आहे? कोणी केलंय याच्यापेक्षा काय केलं याला महत्व असणार आहे. ठीक आहे, हे बोलणाऱ्यावरती असतं, त्याला कशाला महत्व द्यायचंय. त्याला जर रामाला महत्व द्यायचं असेल तर तो वाक्य कर्तरी प्रयोगात लिहिल. त्याला जर सेतूला महत्व द्यायचं असेल रामापेक्षा, पण तो कर्मणी प्रयोगात वाक्य लिहिल. ते- का? पाण्यावरती बांधलाय, सामान्य सेतू नाही येतो. रामही सामान्य नाही, पण पाण्यावरती बांधलाय, असं कुठल्याच देवाने केलं नाही, फक्त पत्नीसाठी. आमचे महाराज एक उदाहरण, आमचे बाबा एक उदाहरण सांगत असतात, आठवलं म्हणून सांगतो. बघा, रामप्रभू काय माझ्या डोक्यात येतं असं, आणि मग विषय राहतो. कर्म मुख्य असतं. ठीक आहे, एकच मिनिटात सांगतो. रामप्रभूंची पत्नी कुठे गेली रामप्रभूंना माहिती नाही, तेवढ्यासाठी एवढ्या लांबून अयोध्यावरून प्रभू लंकेला गेले. म्हणजे किती प्रेम असेल. प्रेमाचं ताजमहल हे उदाहरणच नाहीये. राम सेतू हे ताजमहल आणि त्यांचं कंपॅरिझन नाहीये. म्हणजे एक आहे बगळा आणि एक आहे राजहंस, असं ते आहे. त्याच्यामुळे सोडा ते. तर एका गंमत म्हणून सांगत असतात आमचे बाबा. एका माणसाची पत्नी हरवते स्टँडवरती, आणि अ, मग ते खूपच खुश होतात. काय काय होतात ते तुम्ही बघा नंतर. मध्ये काय करतात की ते पोस्ट ऑफिसमध्ये जातात पळत पळत, आणि म्हणतात, अहो माझी पत्नी हरवली, अहो माझी पत्नी हरवली. पोस्टामधले ते मास्टर म्हणतात, अहो तुमची पत्नी हरवली तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जावा, हे पोस्टामध्ये कशाला आलीत? तर ते म्हणतात, अहो एवढा आनंद झालाय पत्नी हरवली, आता कुठे जावं आणि कुठे नाही मला कळतच नाहीये. बाबांनी सांगितल्यानंतर अजून भारी असतं ते. तर रामप्रभूंना जर महत्व द्यायचं असेल कर्तरी प्रयोगामध्ये, सेतूला महत्व द्यायचं असेल कर्मणी प्रयोगामध्ये, पत्नी कुठे गेली माहीत नाही, पण रामप्रभू एवढं मोठं प्रेमाचं प्रतीक आहे. बघा, मग आता मला सांगा, आता आपण थोडंसं पुढे जातोय. ठीक आहे, राम कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये,
कर्म द्वितीय विभक्तीमध्ये आणि क्रियापद कर्त्यानुसार ही निशाणी आहे कर्तरी प्रयोगाची. मग कर्मणी प्रयोगाची काय निशाणी आहे तर ती आता आपण एका उदाहरणाने पाहूया. अगदी सोपं, क्लिअरच झालं पाहिजे. बघा, आता एक वाक्य लिहितो मी. रामः किं करोति, रामः भरतं रक्षति. सोपं वाक्य घेतो हा, थोडंसं वेगळं घेतो, नेहमीच पठती वगैरे असतं. रामः भरतं रक्षति. रा अय्यो. हा, मग राम कर्ता आहे प्रथमा, हम्म, रक्षण करणार आहे. हम्म. भरत रक्षण ज्याचं केलेलं कर्म. तो आहे, आवडती वस्तू व्यक्ती. आणि क्रियापद कर्त्यानुसार एक राम असल्यामुळे रक्षती झालेला आहे. मग आता कर्मणी प्रयोगामध्ये ज्यावेळी तुम्ही उडी मारता त्यावेळी 1 to 1 हे बदलून 3 1 1 असं होत असतं. बघा, सोपं. 1 to 1 कर्तरी प्रयोग, कर्ता प्रथमा, कर्म द्वितीया, क्रियापद कर्त्यानुसार. 3 1 1 म्हणजे कर्ता. बोला, काय कळलं? कर्तरी प्रयोगामध्ये नाही. कर्ता प्रथमा, कारण की 1. प्रथम. मग इथे जर 3 असेल तर कर्ता कुठल्या विभक्तीमध्ये जाईल? कॅच करता तिसऱ्या मध्ये. कॅच व्हायला पाहिजे होते. ठीक आहे, हे बघा, 1 to 1 हम्म. कर्तरी, कर्ता प्रथमा, कर्म द्वितीया आणि क्रियापदानुसार कर्त्यानुसार क्रियापद. मग येतात. हे झालं 1 to 1 कर्तरीचं. कर्मणीचं काय आहे? 3 1 1 असं लक्षात ठेवा. ही पद्धत आहे आमची शिकवायची. तर 3 म्हणजे कर्ता होणार तृतीया विभक्ती. मग आता हम्म. राम शब्दाची तृतीया काय आहे? रामेण. राम. बघा, आता मी लिहितो रामेण. तृतीया का झाली तर तो नियम आहे की कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याची तृतीया विभक्ती होते. मग आता हे नियम सांगण्यापेक्षा 3 1 1 एकदा सांगितलं डोक्यात घुसून जातं ते. नाहीतर हे नियम लक्षात ठेवता ठेवता मग वाटतं किती नियम झालेत. कर्त्याची तृतीया म्हणजे 3. मग आता कर्माची द्वितीया, अकर्माची प्रथमा. कर्मणी प्रयोगाचं चाललंय, कर्तरी संपलेला आहे. मग भरतम ही द्वितीय विभक्ती आहे का नाही? रामम हम्म. भरतम. मग प्रथमा विभक्ती काय होईल त्याची? भरतम. भरत. नाही ना, रामः रामौ रामाः रामम. रामः. रामः. हम्म. इथपर्यंत क्लिअर आहे? कर्त्याची तृतीया, हो. कर्माची प्रथमा. बर, मग क्रिया आता इथे लिहितो कर्माची प्रथमा. थोडं फास्ट केलं की याला हे नव्हतं. कर्माची प्रथमा. ठीक आहे, आत्ता 100% अलर्ट सगळ्यांनी. क्रियापद लिहित असताना, क्रियापद अतिशय महत्वाचं आहे. क्रियापद लिहित असताना मूळ धातूला य लागतो. मूळ मूळ धातूला य लागतो. इथेच उदाहरण देतो समोरच. गम च होतं गच्छती. मग गम हा मूळ धातू आहे, मग मूळ धातूला य लागल्यानंतर काय होईल? गम्य. पठ, गम्य. पठ पठती. पठ हा मूळ धातू आहे, म्हणून मी तुम्हाला खूप पहिल्यांदा सांगितलं होतं पाठ करताना पठ पठती, गम गच्छती, नी नयती असं करायचंय. मग पटला य लागल्यानंतर काय होईल? पठ्य. पठ्य. ठीक आहे. रक्ष घेऊया आपण. रक्षला य लागल्यानंतर रक्ष रक्षती, रक्षला य लागल्यानंतर रक्ष्य. रक्ष्य. हसला य लागल्यानंतर हस्य. लिखला य लागल्यानंतर
लिख्य. मग काय नियम आहे? ज्यावेळी तुम्ही क्रियापद बनवता त्यावेळी मूळ धातूला य लागतो. इथपर्यंत क्लिअर? कर्त्याची हम्म. तृतीया, कर्माची प्रथमा, मूळ धातूला य लागतो. मग आपण आता या ठिकाणी लिहूया का? रक्षला य लागल्यानंतर रक्षाचा मूळ धातू काय? रक्ष. मग मूळ धातूला य लागला. तर इथे भरत व्हायला पाहिजे ना, भरत अय्यो, ह. अय्यो. भरतः. क्षम्यता. सांगत चला, नाही, सांगत ठीक चला. आहे. हा. मूळ धातूला य लागतो इथपर्यंत कळलं. आणि एकदा का मूळ धातूला य लागला की तो सेवते सारखा चालतो. संपले नियम. हा शेवटचा होता. बघा, 1 to 1 3 1 1 हे तुम्हाला कळालेलं आहे. क्रियापद लिहित असताना मूळ धातूला य लागतो आणि तो चालताना सेवते सारखा चालतो. मग आता समजा इथे तुम्हाला एक लिहून दाखवतो मी, खाली लक्ष द्या. गम गच्छती, त्याला मी य लावला, गम्य झाला. मग तो चालणार कसा काय? इथं सेवते लिहितो, सेवते. तुमच्या लक्षात नसेल तर सेवेते आणि सेवंते असा चालतो. देवी. हो नाही? हो, हो, असं हो. चालतो. मग गम्य कसा गम कसा चालेल कर्मणी प्रयोगामध्ये? गम्यते, गम्यते गम्येते. सुंदर. आणि गम्यन्ते, गम्यन्ते. गम्यन्ते. ठीक आहे. मग हो. आता लक्ष द्या, या ठिकाणी भरत हा हम्म. कोणतरी तृतीय पुरुष आहे किंवा प्रथम, चला प्रथम पुरुष आहे. म्हणजे मी, तू सोडून आहे. हम्म. उत्तम, मध्यम सोडून आहे तो. ठीक आहे. हम्म. ऐका, थोडस डिफिकल्ट आहे सगळ्यात हे. मग भरत हा तृतीय पुरुष किंवा प्रथम, प्रथम म्हणूया, कन्फ्युजन नको. प्रथम पुरुष असल्यामुळे मी प्रथम पुरुषाचं रूप वापरणार. ऐका, परत ऐका. हम्म. भरत बरोबर. हा तृतीय, प्रथम पुरुष आहे. कारण की मराठीत आपण तृतीय म्हणतो ना, म्हणून तृतीय येतो डोक्यात. भरत हा प्रथम पुरुष आहे. उत्तम म्हणजे हम्म. अहम, मध्यम म्हणजे त्वम, हम्म. अहम त्वम सोडून आहे म्हणजे तिसरा आहे. म्हणजे त्याला संस्कृतमध्ये प्रथम पुरुष म्हणतात. मग हा हम्म. भरत एक वचन आहे का हो? एक आहे का? हो, एक आहे. हो, हा तृतीय प्रथम पुरुष आहे का? हो. हा, मग आता मग मी हे चालवताना कुठला घेणार? प्रथम पुरुषाचं एक वचनच घेणार. देवते हा, म्हणजे मग रक्ष कसा गम्यते. चालणार? गम्य. रक्षते. आता अर्थ समजून घ्या. राम, अजून एक उदाहरण बघणार आहे, चिंता नाही. राम भरतास रक्षितो. आणि ते रामाद्वारे किंवा हम्म. रामाद्वारे भरतास रक्षिल्या जाते. सोपं आपण उदाहरण घेत असतो. राम आंबा खातो, रामाद्वारे आंबा खाल्ला जातो. ठीक आहे. आता मी तुम्हाला द्विवचनाचं एकदा करून दाखवतो. याच्यामध्ये काय अडचण असेल तर सांगा. या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये रामाला महत्व आहे, रामाने रक्षण केलंय. आणि या ठिकाणी रामाद्वारे भरताचं रक्षण झालेलं आहे, भरताला महत्व आहे. कधी कर्त्याला भरत महत्व आहे. रक्षिला जातो असेल ना, की भरतास. भरत रक्षिला जातो, भरतास रक्षिला जाते, भरत रक्षिला जातो. जर आपण सला ते सलाना ते स्ट्रिक्ट फॉलो केलं तर रामाद्वारे भरत रक्षिल्या जातो. एवढं कळालंय का? सर, हो. थोडक्यात कर्मणीमध्ये काय आहे, की जे कर्म आहे त्याच्यानुसार क्रियापद राहील डेफिनेटली. कर्मणीमध्ये. व्याख्याच ती आहे. येस. हम्म. आणि 3 1 1, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा. 1 to 1 कर्ता कर्म क्रियापद, 3 1 1. आता आपण द्विवचनाचं उदाहरण एक पाहूया, म्हणजे क्लिअर होईल तुम्हाला अजून. हे कळालं का? मूळ धातूला य लागतो आणि तो सेवते सारखा चालतो. आता बघा, मी ते वाक्य लिहितो. राम भरतौ, कन्फ्यूज नका हो बरं का, कारण की रामो रामो प्रथमा द्वितीय सेमच आहे. रामो रामः भरत भरतौ, रामः भरतौ रक्षती. एक राम दोन भरतांचं रक्षण करतो. मग ही प्रथम आहे का? आहे.
ही हम्म. द्वितीय आहे का? आहे. ही एक कर्त्यानुसार आहे का? आहे. मग आता याचं बदली होणार बघा. मग रामाचं काय होणार? वनचं होणार थ्री. म्हणजे रामाची हम्म. प्रथम त्याची तृतीय काय होणार? रामेण होणार. रामे. हा. आणि भरतौ ही आहे द्वितीय विभक्ती, कारण की कर्म आहे. त्याची कुठली होणार? प्रथमा. मग प्रथम. भरतौ भरतौ प्रथमा द्वितीय सारख्याच आहेत का? आहेत. मग या ठिकाणी राहणार भरतौ. अरे. हम्म. भरतौ. बघा. आता काय येणार तुम्ही मला सांगा. प्रथमा ना सर, द्वितीयाची प्रथमा ना इथे. द्वितीयचे प्रथमा नाही द्वितीय आम्हाला. आहे ना. प्रथमाचं द्विवचन, प्रथम पुरुषाचं द्विवचन असं म्हणायचंय तुम्हाला, पण तुम्ही प्रथमा म्हणताय. आता बघा. नियम काय? हा. मूळ धातूला य लावायचा आहे. हम्म. रक्ष मूळ धातू आहे, मूळ धातूला य लावला. नंतर चालवायचं आहे कशासारखा? सेवतेसारखा. आपल्या समोर सेवते आहे. मग आता या ठिकाणी प्रथम पुरुषाचं द्विवचन आहे. हा, मग मी असं रक्षते हम्म. लिहू शकतो का? बोला. नाही, रक्षेत ते लिहायला सर. सगळ्यांना कळलंय का? कारण की हम्म. भरतः असेल एक वचन, त्यावेळी मी हे लिहिणार आहे. पण आता हम्म. द्विवचन आहे, मला काय लिहावं लागेल? रक्ष. रक्षेते. शेते. आता बहुवचनाचं एक बनवू का या ठिकाणी? बघा, लक्ष द्या. रक्षेते लागेल. हा, बघा बघा. आता तुम्ही त्याच्यावरून कर्मणी आपण बनवूया. रामेण भरताः. आता बोला. हा. अं, र- रक्षण ते. रक्षण. आता मला रक्षणचं. आता मला पण कर्मणी सांगा बघू. सांगा नाही. लवकर. हे कर्म. आता कर्तरी कर्मणीच सांगा. होतं. सॉरी सॉरी, कर्तरी सांगा. उत्तरे ना. हा. हा, बोला. राम रामः हम्म. भरता भरतः. नाही. रक्षन्ते. आता द्वितीय विभक्ती होणार, रक्षन्. बरोबर? हा. येते का लक्षात तुमच्या? राम भरतः. रामौ रामाः. रामम रामौ. रामान. हम्म. राम रामः. शब्द पाठ करा. रामा. रामान. क्लिअर? भरत. भरतान पाहिजे ना. रामन भरतान. हा, सॉरी सॉरी भरतां. सॉरी. रामान भरतान. तान. कळालंय का? हा, बोला. भरतां. हम्म. हम्म. आता कळलं कळलं. आता अजून आता कळलं नाही, होईल तुमच्याकडून. ठीक आहे. ठीक आहे, बघा. अहम किंवा रामः. तुमच्या पाठ नाही शब्द म्हणून होईल. रामः माम रक्षती. हम्म. राम माझं रक्षण करतो. आता अहम प्रथमा आणि अहमची द्वितीया माम. मग. ठीक आहे. राम मला रक्षितो. मग आता सांगा. वन टू वन. वन टू वन. आता सांगा बरं. रामः माम द्वितीय विभक्ती, मग त्याची प्रथमा होणार, कारण की रामेण, सॉरी. थ्री. रामीन. हा. हा. थ्री वन वन. मग रामची झाली रामेण. येस, वी डोंट हॅव एनी डाऊट अबाउट इट. मग मामचं काय होणार? द्वितीय हे प्रथम ना. अहम. अहम. सगळ्यांना कळतंय का? बघा, पाठ जरी नसलं तरी खाली लिहिलेलं आहे. मामचं होणार अहम. मग आता मूळ धातूला य लागणार. करेक्ट. हम्म. मग आता रक्ष. अहम हे प्रथम पुरुष आहे, मग काय लिहिणार आपण? आता मी इथं सेवते पण लिहितो पूर्ण. बोला बोला बोला. आता बोलायचं म्हणजे तुम्हाला कळलं का? सेवे. सेवे आहे ना. हा, बघा. रक्षे. सेवसे. रक्षण. सेवे थे. हा. तेच. से सेवे. सेव सेव. सेवसे सेवे थे सेवध्वे. थोडं पाठ हम्म. करा हळूहळू. अरे. हो. सेवध्वे. आणि सेवे. अहम लागला. से- सेवे येईल ना सर. सेवा वहे. हा. आणि सेवा मही. सेवा. सेवा सेवा. मही. ते हा. रक्ष. मग आता इथं काय होणार सांगा.
रक्ष्ये. रक्षे. रक्षे. सुंदर, तुम्हाला कळालेलं. आता दुसरं एक वाक्य बघा. रामः दुसरे गुरुबंधू कळलं नाही ते विचारा. रामः त्वाम रक्षति. गुरुबंधू राम, नाहीये. अच्छा, राम तुला रक्षण करतो किंवा तुझं म्हणतो आपण. राम तुझं रक्षितो. हा. मग आता या ठिकाणी त्वाम ही कुठली विभक्ती आहे? द्वितीया. प्रथम द्वितीय. पहा सर. आणि त्वम ही प्रथम आहे. हम्म. मग आता सांगा. रामेण त्वम. त्वम. आता काय येणार? त्वम हे मध्यम पुरुष आहे. हम्म. हम्म. आता काय येणार? मूळ धातूला य पहिला. येस. रक्षस. रक्षे. रक्षसे. रक्षसे. हा. रक्षसे आणि आहे. हा, का नाही? सेवसे हा. एक वचन आहे. सेव हो. जर इथे युवाम आलं तर त्वम काय सेव. येणार? युवाम. सेवे थे आहे ना, ते रक्षे थे. हा, रक्षतः. रक्षेथे. आता एक उदाहरण. रक्ष- थे रक्षे. हम्म. रक्षते. बरोबर. हा, तुम्हाला फसवायसाठी एक उदाहरण आता. हम्म. अ, रामाहा, लक्ष द्या, शेवटचं उदाहरण आहे. रामाहा हम्म, रामाहा भरतं रक्षन्ति. रक्षन्ते. हम्म. मग आता सगळ्यांचं लक्ष, 100% अटेन्शन. आता काय होणार सांगा. कर्तरी सांगा, कर्मणी सांगा. आता तुम्हाला कळलेला आहे नियम. रामेन रामेण नाही होणार आता, कारण की नाही रामची होणार. तृतीया रामेण. बहुवचन आहे. हो. रामहाची. रामाची रामा हा. बहुवचन. ठीक राम आहे. रामे राम रामे. ही, राम ही. हा. हा, ठीक आहे. राम. रामही. मग आता भरतमचं काय होणार? उत्तम. एक वचन ना. एक होणार ना. तर भरत. भरत हो. भरत आणि इथे काय येणार? रक्षते. रामही आहे. रक्षन्ते. हा, रक्षन्ते. बोला. रक्षन्ते ना. अनेक राम आहेत. अनेक राम आहेत, बरोबर. हो. बलराम दादा करेक्ट, बरोबर का? करेक्ट, करेक्ट, करेक्ट. संतोष दादा बरोबर आहे का? Yes. एक सेकंड हा. एक मिनिट मी रक्षण थांबतो. राम आहे. बरोबर आहे. बरोबर आहे ना? विचार काय बरोबर आहे करायचा? सर. विचार काय करायचा आहे? बरोबर आहे. तुम्ही तिघं पण बरोबर म्हटलेत आणि तिघं पण चुकीचे आहात. का? हा. अहो, राम किती पण असू द्या, काय फरक पडतोय? कर्मणीमध्ये थ्री सॉरी सॉरी वन सॉरी. काय वन. होणार आहे ना. राम किती तर पण असू हे द्या. येणार. कर्म. लक्ष ते तुम्हाला येणार समजलंय का नाही? येस सर. रक्ष तेच येणार का? 3-1-1. कर्म. करत करतात, बहुवचन असू द्या, द्विवचन असू द्या, आम्ही त्याच्याकडे बघतच नाही. जसं या ठिकाणी जर भरतान झालं तरी रक्षण ती बदलणार आहे का? नाही बदलणार. करता बदलला तरच हे बदलणार आहे. येते का लक्षात? कर्तव्यानुसार बरोबर फसू कर्तरी नका. कर. फसू नका. ओके, ओके. आणि सगळेच फसतात यात. रामही असू द्या, नाही तर रामाभ्याम असू द्या, आमचं रक्ष तेच राहणार का? 3-1-1. कर्त्यानुसार क्रिया. कर्मानुसार क्रियापद. ओके, ओके, कर्मानुसार समजलं सर. क्रियापद. त्वम रामः युष्मान. थोडंसं अवघड घेतो आता, शेवटचं 1 मिनिट. युष्मान. त्वम युवाम युयम त्वाम त्वा युवाम वाम युष्मान. रामः युष्मान रक्षति. राम काय करतो? तुमचं रक्षण करतो. त्वम युवाम युयम त्वाम युवाम युष्मान. मग आता काय येणार? रामचं काय होणार? आमेन. रामेण. रामही रामेण. आणि युष्मानचं काय होणार? युयम. आता काय येईल सांगा? युएम येईल आला ना. ना. हा, तर पहिल्या मूळ रामेण धातूला ये लावून घेऊया.
रक्षसे हो. हा कारण की एक यूयम. राम आहे. बरोबर. हा एक राम असल्यामुळे रक्षसे होणार. बरोबर हम्म. का? हम्म. बरोबर का? हो सर. काय हो? एक सेकंड सर. सर रक्षक वे थांबा हे रक्षक वे UM जे आहे ना रक्षक वे हा रक्षध्वे कारण की युयम रक्षक काय आहे? अहो, बहुवचन. स्त्री द्विवचन. बहु बहुवचन आहे. आहे. हे बघा ना. त्वम, हा युवाम, यूयम. फसवू हा नका. तो मी फसवायलाच बसलेलो आहे. तुम्ही फसू नका. येस. ठीक आहे. हे झालं कर्तरी कर्मणी. थोडंसं अजून विचार आहे. म्हणजे तुम्हाला चुकायला नको कुठेच. चुकवणार मी. पण मग चुकून सांगितल्यानंतर तुमच्या चांगलं लक्षात राहणार आहे. लगेच भेटूया.